पालकाची कुरकुरीत भजी करणार आहोत. त्यासाठी मी पालकचे पानं घेतली होती, ती धुवून एकदम पाणी नितळून वगैरे घेतलेले आहे. अशा पद्धतीची मोठी मोठी चिरून घेतली आहे. त्याकरता एक वाटीमध्ये 1 चमचा छोटा तांदळाचं पीठ घेतलं आहे. थोडंसं मीठ घेतलं आहे, जास्त घालायचं नाही. पालकाला मीठ असतंच पहिल्या पाण्यामध्ये, जरा जास्त घालायचं नाही. आणि बेसन पीठ जसं लागेल तसं घेणार आहोत आपण, जास्त नाही घेणार आहोत. आणि थोडंसं लाल मिरची पावडर, थोडंसं हळद पावडर घेणार आहोत. सुरुवातीला आपण मीठ टाकून घेणार आहोत. अर्धा छोटा चमच पालकाला मीठ चोळून घ्यायचं व्यवस्थित. पालकाच्या भाजीला 1 चिमटभर हळद घेतली आहे, ती सुद्धा आपण चोळून घेणार आहोत. छोटा बारीक चमचा असेल एवढंच चटणी घातली आहे, लाल तिखट. हे सगळं चोळून घेतलंय त्याला व्यवस्थित. पालकाच्या भाजीला आपण कॉर्नफ्लॉवर 1 चमचा छोटा तेही चोळून घेत आहोत. बेसन आपण 2 चमचे एवढं घातलंय. असं आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आपण बेसन 2 चमचे टाकलं होतं, आणखीन एखादा चमचा टाकून घेऊया. आता आपण थोडंसं पाणी घेणार आहोत, एवढंसं फक्त शिंतोडा मारण्यासाठी, एकजीव होण्यासाठी. आता जोरात पानांना, भाजीच्या पानांना दाबायची गरज नाही, आज्यात घ्यायचं आहे असं. आता आपण तेल गरम झालंय, त्या तेलात सोडून घेणार. आपण पालकाचं भाजीचं कुरकुरीत झालेलं काढूयात. आपली पालकाची कुरकुरीत भजी रेडी तयार झाली. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.